ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ही जी प्रॉपर्टी आहे आपण या ठिकाणी डिस्कस करणार की एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे काय आहे किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस का होतोय आपण या ठिकाणी आपण स्टडी करूया. मग समजा या ठिकाणी फर्स्ट सॉल्व्हेंट जे आहे किंवा जे फर्स्ट आहे बिकर घेतलं आणि आपण बिकरमध्ये काय घेतलंय सॉल्व्हेंट घेतोय प्युअर सॉल्व्हेंट आहे. आणि नेक्स्ट या ठिकाणी काय आहे की समजा या ठिकाणी बिकरमध्ये आपण काय घेतोय सॉल्व्हेंट घेतलंय आणि प्लस ॲडिशनल कोण आहे सॉल्यूट. आणि सॉल्यूट कसं आहे नॉन व्होलाटाईल सॉल्यूट आहे. मग समजा आपण हे सॉल्व्हेंट आहे. आता फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय की ज्या पॉईंटला एखादं कोणतंही सॉल्व्हेंट असेल किंवा एखादं कोणतंही सॉल्युशन असेल ते समजा फ्रीज होते गोठतंय की लिक्विड गेट कन्वर्ट इनटू द सॉलिड इज कॉल्ड एज द फ्रीजिंग पॉईंट. सो या ठिकाणी फक्त सॉल्व्हेंट आहे प्युअर सॉल्व्हेंट आहे. मग समजा हे जे आहे ते समजा गोठ्याला समजा या ठिकाणी फ्रीज व्हायला या ठिकाणी तर समजा 40 मिनिट्स घेत असेल. समजा हे गोठण्यासाठी 40 मिनिट्स घेत असेल तर जे सॉल्व्हेंट आहे किंवा सॉल्यूट आहे सॉल्व्हेंट प्लस सॉल्यूट म्हणजे हे कोण आहे सॉल्युशन आहे. मग हे जे आहे ते गोठवण्यासाठी थोडासा कमी टाइम घेईल का कारण की याच्यामध्ये काय आहे सॉल्यूट आहे आणि सॉल्यूट कोणतं आहे नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. आता नॉन व्होलाटाईल म्हणजे काय की ज्याचं कन्व्हर्जन समजा वेपरमध्ये होत नाही तर आपण काय सांगतोय नॉन व्होलाटाईल सॉल्यूट सांगतोय किंवा नॉन व्होलाटाईल सांगतो त्याला आपण. सो या ठिकाणी सॉल्यूट जे आहे समजा ऑलरेडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते सॉलिड कंडिशनमध्ये समजा आहे. आता नेक्स्ट या ठिकाणी कोण आहे सॉल्व्हेंट आहे. मग जे काही सॉल्व्हेंट आहे त्या भागात या ठिकाणी सॉलिडमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. सो या ठिकाणी हे जे आहे जे सॉल्युशन आहे ते लवकर त्या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट किंवा लवकर फ्रीज होईल. मग हे समजा या ठिकाणी 30 मिनिट्समध्ये या ठिकाणी काय होईल फ्रीज होईल. मग याचा जो काही सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉईंट असेल त्याला आपण काय सांगणार जो सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉईंट असेल त्याला आपण सांगूया TF नॉट असं सांगूया. आणि जो समजा या ठिकाणी सॉल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट असेल त्याला आपण काय सांगूया TF. मग आपण बघतो या ठिकाणी की जो काही सॉल्व्हेंटचा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो कसा या ठिकाणी कमी आहे आणि जो काही सॉल्व्हेंटचा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो कसा या ठिकाणी जास्त आहे. सॉल्युशनचा कमी आहे आणि सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉईंट काय आहे जास्त आहे. मग आपण काय करतोय आपण जास्तीमध्ये आपण जो कमी असेल तो आपण काय करतोय मायनस करतोय. सो या ठिकाणी लिहू शकतो दॅट TF नॉट इज ग्रेटर दॅन TF. की थोडे सांगायला गेलं तर सॉल्व्हेंटचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो जास्त आहे कोणापेक्षा तर या ठिकाणी सॉल्युशनचे फ्रीजिंग पॉईंट पेक्षा. मी थोडक्यात परत सांगायला गेलं तर जे काही सॉल्व्हेंट आहे ते फ्रीज व्हायला जास्त टाइम घेईल आणि जे सॉल्युशन आहे ते थोडंसं लवकर फ्रीज होईल. सो आपण चेंज इन फ्रीजिंग पॉईंट दॅट इज डेल TF इज इक्वल टू आपण काय करतोय जास्ती आपण कमी मायनस करतोय. मग जास्ती कोण आहे ठिकाणी TF नॉट आणि कमी कोण आहे TF. ठीक आहे. तर नेक्स्ट समजा आपण या ठिकाणी molar mass of solution हे समजा की रिलेशनशिप आहे रिलेशनशिप ऑफ डेल TF विथ मोलार मास ऑफ सॉल्युशन. आता मोलार मास ऑफ सॉल्युशन म्हणजे कोण आहे स्मॉल m. मग डेल्टा TF आणि स्मॉल m या दोघांचं रिलेशन काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे दोघांचं रिलेशन आहे ते काय आहे दॅट इज डेल TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्मॉल a. आता या ठिकाणी काय आहे आता चेंज इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार मास ऑफ दी सॉल्युशन. खरं आहे मित्रांनो की जर समजा आपण या ठिकाणी जे काही मोलार मास समजा आहे ते आपण जर इन्क्रीज केलं तर हे जे आहे चेंज इन फ्रीजिंग पॉईंट तो पण ठिकाणी काय होईल इन्क्रीज होईल. जर मी समजा हा जो काही मोलार मास ऑफ सॉल्युशन आहे या ठिकाणी कमी केलं तर या ठिकाणी जो काही चेंज इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन आहे तो पण या ठिकाणी काय होईल कमी होईल. सो ह्याला आपण काय सांगतोय की चेंज इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलार मास ऑफ द सॉल्युशन. ठीक आहे. सो हेच आपण डेल TF इज इक्वल टू सर्व इज इक्वल टू मला प्रोपोर्शनल घालवायचं असेल मी काय घेईन इज इक्वल टू किंवा काय कॉन्स्टंट घ्यावा लागेल. मग या ठिकाणी के कोण आहे कॉन्स्टंट आणि कोणाचा कॉन्स्टंट मी फ्रीजिंग पॉईंटसाठी कॉन्स्टंट घेतोय. सो या ठिकाणी मी लिहिन की m घेईन आणि पुढे m आहे तसा आहे या ठिकाणी.
आता हा जो के एफ आहे, हा के एफ कोण आहे, त्याला आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सांगतोय की हा जो के एफ आहे ना, हा कोण आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. के कोण आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. आता मला समजा या ठिकाणी के एफ ची या ठिकाणी जर मला समजा युनिट्स पाहिजे असतील तर मी काय करेन की हा जो के एफ आहे तो इकडनं असाच ठेवेन. मग के एफ आणि एम दोघांचं रिलेशन कोणतं आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन वाला आहे. मग जर समजा हा जो एम आहे तो इकडनं आला तर तो काय होईल, तो डिवाइड बनेल आणि काय बनेल मग डेल्टा टी एफ अपॉन एम असं बनेल. मग मी या ठिकाणी के एफ ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, के एफ इज इक्वल टू डेल टी एफ अपॉन काय पण असेल एम असेल. मग या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता या ठिकाणी की व्हॉट इज द केएफ. मग केएफ कोण आहे या ठिकाणी, दॅट इज द प्रोपोर्शनल कॉन्स्टंट ऑफ द फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, किंवा तुम्ही सांगू शकता की केएफ कोण आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी तुम्हाला असंही क्वेश्चन विचारू शकतात की राईट द युनिट ऑफ द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मग या ठिकाणी डेल टी एफ ह्याचं जे युनिट आहे ते काय आहे, कॅपिटल के आहे, किंवा ते आपण ओर या ठिकाणी डिग्री सेल्सिअस हे पण युनिट आपण डेल टी एफ साठी घेऊ शकतो, चेंज इन फ्रीजिंग पॉइंट साठी. नेक्स्ट समजा या ठिकाणी काय के मध्ये कोण असेल, केल्विन. आता या ठिकाणी समजा स्मॉल एम आहे, दॅट इज द मोलार मास ऑफ सोल्युशन. ह्याच्यासाठी जे काही युनिट आहे ते कोणतं आहे, तर या ठिकाणी मॉल आणि केजी -1. तुम्ही असंही लिहू शकता किंवा हे जे आहे ते तुम्ही असंही लिहू शकता, केजी आणि मॉल -1 असंही तुम्ही लिहू शकता, किंवा हे जे आहे ते डिग्री सेल्सिअस केजी आणि मॉल -1 तुम्ही असंही लिहू शकता. 1 2 3 तुम्ही 3 फॉर्म मध्ये जे काही युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आय होप सगळ्यांना समजलं असेल. याचा स्क्रीनशॉट घ्या. आता नेक्स्ट इथून आपण पुढे प्रोसीड करूया मेन टॉपिककडे, किंवा मेन आपलं जे काही आहे आपण फॉरवर्ड होऊया. सो या ठिकाणी काय सांगितलं आहे, डेल टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. आता या ठिकाणी आय हॅव टू फाइंड आउट द नेक्स्ट molar mass of solute by freezing point depression. की समजा मला काय फाइंड करायचं आहे, आय हॅव टू फाइंड आउट द मोलार मास ऑफ सॉल्यूट. आता मोलार मास ऑफ सॉल्यूट म्हणजे कोण असतं, दॅट इज M2. की जो M2 आहे तुम्हाला ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. पण कोणाकडं, बाय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. मग मी त्यासाठी मला अगोदर फाइंड आउट काय करायला लागेल, आय हॅव टू फाइंड आउट द मोलार मास ऑफ सॉल्युशन. सो फर्स्ट ऑफ ऑल we have to find out a value for the small m, that is a molar mass of solution. मला अगोदर m साठी व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आणि स्मॉल m म्हणजे कोण आहे, मोलार मास ऑफ द सोल्युशन. हे कोण आहे, सोल्युशन. मग या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हेंट आहे, दोघांचं या ठिकाणी जे मोलार मास फाइंड आउट करेल त्याला मी काय सांगेन, स्मॉल a. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी मला काय फाइंड आउट करायचं, आय हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर द मोलार मास ऑफ सॉल्युशन इज स्मॉल a. मग जो काही स्मॉल m आहे थोडक्यात सांगायला गेलं, द मोलार मास ऑफ सॉल्युशन म्हणजे काय आहे की समजा सॉल्व्हंट मध्ये सॉल्यूट किती आहे, एखादा पर्टिक्युलर अमाउंट ऑफ सॉल्व्हंट आहे आणि या सॉल्व्हंट मध्ये जे काही सॉल्यूटचं प्रमाण आहे ते सॉल्यूट ह्याच्यामध्ये किती आहे, असं पण या ठिकाणी जे काही मोलार मास आहे ते आपण मोलार मास ऑफ सॉल्युशन या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. मग फर्स्ट या ठिकाणी काम काय असेल, मी या ठिकाणी फर्स्टली काय करेन, आय हॅव टू फाइंड आउट द मोल्स ऑफ सॉल्यूट इन अ सॉल्व्हंट. की जे काही सॉल्व्हंट आहे
जे काही सॉल्व्हंट आहे या सॉल्व्हंटमध्ये जे काही मोल्स ऑफ सॉल्यूट आहे ते सॉल्यूट किती आहे मला ते अगोदर फाइंड आउट करायचं आहे. मग जर समजा मी या ठिकाणी सॉल्यूटचा या ठिकाणी विचार केला तर जे काही सॉल्यूटचं वेट असेल त्याला मी काय सांगेन W2 सांगेन, बरोबर. आणि जे काही सॉल्यूटच्या ठिकाणी जे काही मॉलिक्युलर मास असेल त्याला मी काय सांगेन किंवा मोलर मास असेल त्याला मी काय सांगेन M2 सांगेन. सो मला या ठिकाणी जे काही सॉल्यूट आहे या सॉल्यूटचे मोल्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे. मग ते मी कसं ठेवू शकतो या ठिकाणी दॅट इज W2 आणि M2 हे झालं सॉल्यूटसाठी. नेक्स्ट जर मी या ठिकाणी जे काही मोल्स ऑफ सॉल्व्हंट आहे ते मी या ठिकाणी फाइंड आउट करणार. मोल्स ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम पर लिटर. मला या ठिकाणी काय करायचंय मोल्स ऑफ सॉल्व्हंट या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. मग समजा या ठिकाणी सॉल्व्हंट आहे मग सॉल्व्हंटचं वेट किती आहे सॉल्व्हंटचं वेट समजा असेल W1. मला किती मध्ये फाइंड आउट करायचं आहे तर समजा जे काही किलोग्राम आहे त्या किलोग्राममध्ये जे काही त्याचे काही ग्राम आहे ते किती ग्राममध्ये प्रेझेंट असेल. सो या ठिकाणी काय लिहिणे वेट असेल W1 आणि किती 1000 ग्राम पर किलोग्राम. की समजा पर किलोग्राम मध्ये किती 100 तर किती आहे पर किलोग्राम मध्ये किती आहे 100 ग्राम त्या ठिकाणी कोण आहे सॉल्व्हंट आहे. समजा जे काही त्याचं मास असेल ते किती आहे की प्रत्येक किलोग्राम मागे किती आहे 100 ग्राम त्या ठिकाणी सॉरी 1000 ग्राम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी मला सॉलिड भेटलं मला सॉल्व्हंट भेटलं मग मी काय करेन सॉल्व्हंटची ही जी व्हॅल्यू आहे ती मी या ठिकाणी पुटअप करेन आणि सॉल्व्हंटची ही जी व्हॅल्यू आहे ती मी या ठिकाणी पुटअप करेन. सो या ठिकाणी म्हणजे कोण आहे मोलार मास ऑफ सॉल्युशन. मला फर्स्ट काय करायचं सॉल्व्हंटची व्हॅल्यू टाकायची. मग सॉल्व्हंटची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी W2 आणि अपॉनला कोण आहे या ठिकाणी M2. नेक्स्ट या ठिकाणी कोण आहे सॉल्व्हंट अपॉनला कोण आहे सॉल्व्हंट. मग सॉल्व्हंट काय आहे W1 आणि 1000 बरोबर. हा जो M आहे मी इथं घेतोय समजा M. ठीक आहे. आता मी नेक्स्ट स्टेप काय करेन या ठिकाणी की समजा M इज इक्वल टू W2 M2 आहे तसं लिहितोय. W2 M2 इंटू आता काय करेल इथं जो खाली आहे ना तो मी तो वरती लिहिन दॅट इज 1000 आणि इथं जो वरती आहे तो मी या ठिकाणी या ठिकाणी डिनोमिनेटर. ठीक आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे कुणाची भेटली मला M ची व्हॅल्यू भेटली. आता ही जी M ची व्हॅल्यू आहे ते आपलं मागचं जे इक्वेशन आहे कोणतं होतं डेल TF इज इक्वल टू KF इंटू M. आपण त्या इक्वेशन मध्ये जी M ची व्हॅल्यू आहे ते आपण त्या ठिकाणी पुटअप करायची. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू असेल ते आपण त्या ठिकाणी पुटअप करायची. मग ते आपलं इक्वेशन कोणतं होतं दॅट इज डेल TF इज इक्वल टू KF इंटू M असं होतं. मग हे जे इक्वेशन आहे ना या इक्वेशन मध्ये आपण जी M ची व्हॅल्यू आहे ते आपण या ठिकाणी काय करायची पुटअप करायची. सो नेक्स्ट काय आहे डेल TF इज इक्वल टू KF दॅट इज अ क्रायस्कॉपिक कॉन्स्टंट आणि M ची व्हॅल्यू काय आहे ही वाली M ची व्हॅल्यू आहे आपण या ठिकाणी पुटअप करायची. सो इकडे कोण आहे W2 इंटू 1000 अपॉनला कोण आहे या ठिकाणी M2 आणि इंटू या ठिकाणी कोण आहे W1. ठीक आहे. पण मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे आय हॅव टू फाइंड आउट द मोलार मास ऑफ द सॉल्यूट. मला M2 फाइंड आउट करायचं आहे. आय हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द मोलार मास ऑफ सॉल्यूट आणि मोलार मास ऑफ सॉल्यूट म्हणजे कोण असतं M2 असतं. मला M2 ची या ठिकाणी व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करेन हा M2 घेतो इकडे नाही आणि हा जो डेल TF आहे तो M2 च्या ठिकाणी आहे बस एवढं चेंज करायचं आहे. सो या ठिकाणी M2 आणि इकडे कोण आहे KF इंटू W2 इंटू 1000 आणि अपॉन या ठिकाणी कोण आहे M2 हे किती आहे तर डेल TF आपण इकडे न्यायचं. सो या ठिकाणी डेल TF आणि अपॉन या ठिकाणी कोण आहे W1. मी हे जे आहे ते माझं काय आहे इक्वेशन फॉर द मोलार मास ऑफ सॉल्यूट बाय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. ठीक आहे. धन्यवाद.